विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588544308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज लाईव्ह तासिका करत चला. चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया आपण. 93 एक रिकामी चौकट आहे. 47 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 93,747 पेक्षा लहान असेल. या चौकटीच्या जागी कोणता अंक लिहिल्यास ती संख्या 93,747 पेक्षा लहान असेल. हे इथं 93,000 आहे, इथं 93,000 आहे, इथं 47 आहे. शतक स्थानचा जो अंक आहे तो इथं 7 आहे. मग इथं त्याच्यापेक्षा लहान यायला पाहिजे, कारण की या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे. मग 9 घेतला, पर्याय क्रमांक 1 9 घेतला तर मोठा होते. पर्याय क्रमांक 8 घेतला तर मोठा होते. 6 घेतला तर लहान होईल. इथं जर आपण 6 घेतलं तर लहान आणि 7 घेतला तर बरोबर होईल. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. या रिकाम्या चौकटीच्या जागी जर आपण 6 घेतला तर ही संख्या 93,647 होईल आणि ही संख्या 93,747 पेक्षा लहान असेल. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. चौकटीच्या जागी 6 अंक घ्यावा लागेल. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 9,825 पहा. 9,825 9,835 9,425 9,802 9,895 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लावल्यास मधल्या संख्येची बेरीज किती? या संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावायच्या. तर कशा लावायचे? चढता क्रम, उतरता क्रम दोन्हीही लावायच्यात आपल्याला. आणि या दोन्ही संख्ये चढत्या आणि उतरत्या ह्याच्यामध्ये जी मधली संख्या असेल त्या संख्येची बेरीज करायची. आता आपल्याला चढता क्रम म्हणजे सर्वात लहान 9,800 9,800 ही 9,400 ही पहा 9,400, बाकी सर्व 9,800 आहेत. 9,425 त्याच्यापेक्षा थोडी मोठी 9,825 हे 35 9,802 ही 9,800च आहे चारही संख्या, मग 9,802 आली. त्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल ही 9,825 9,825 हो का, ही मधली संख्या असेल. आणि त्याच्यानंतर 9,835, त्याच्यानंतर 9,895. म्हणजे या चढता क्रम लावला असता मधली संख्या ही आली. आता उतरता क्रम ह्याच्या उलट 9,895 9,835 9,825 आणि 9,802 9,425. आता मधली संख्या कोणती आली? ही 5 संख्या येतात. चढता आणि उतरता क्रम लावला तर मधली संख्या चढत्या क्रमाला सुद्धा तीच येते आणि उतरत्या क्रमाला सुद्धा तीच येते. यांची बेरीज मग 9,825 गुणिले 2 करा डायरेक्ट, किंवा 9,825 अधिक 9,825 करा. 5 आणि 5 10ला 0, हातच्याला 1 2 2 4 आणि 1 5, 16 6 हातच्याला 1 10 9 19, 2 5 10ला 0, हातच्याला 1 2 2 4 आणि 1 5, 2 8 16 6 हातच्याला 1 92 8 आणि 19, 19,650 19,650 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? 19,650 हे उत्तर येईल. आलं.
ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 7842, 7821, 7892, 7820 आणि 7912 या संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावल्यास मधल्या संख्येची बेरीज किती? बेरीज विचारले. बेरीज म्हणलं तर 5 संख्या येतात. मधली संख्या चढत्या क्रमानं सुद्धा तीच येते, उतरत्या क्रमानं सुद्धा तीच येते. मधली जी संख्या असेल त्याची दुप्पट करा आणि वजाबाकी म्हणलं तर 0 येते. त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली तर 0. मग आता सर्वात लहान संख्या काय येतात? 7842, 7821, 7892, 7820 आणि 7912. आता यांचं आपल्याला काय करायचे? सर्वप्रथम चढता क्रम लावायचे. काय करायचे? चढता क्रम. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या. आता लहान कोणती आहे? 7800, 7800, 7800, 7900. आता हे 7842 आहे, 21 आहे, 92 आहे आणि ही 20 पास. 7820 ही येईल पहिल्यानं सुरू. त्याच्यानंतर 21 येईल, ही 7821. त्याच्यानंतर 7842 येईल ही संख्या आणि त्यानंतर 7892 असेल आणि मग ही 7912 असेल सर्वात शेवटी. त्यानंतर उतरता क्रम 7912 ह्याच्या उलट 7892, 7842, 7821 आणि 7820 हा काय झाला? उतरता क्रम. आता हे दोन इकडे गेल्या, दोन इकडे गेल्या, मध्ये काय राहिली? 7842. हे दोन इकडे गेल्या, दोन इकडे गेल्या, ही 7842. मग हे 7842 ची दुप्पट करा. 2 दूनी 4, 2 चौक 8, 2 8 16, 6 हात चले 1, 2 7 14 1 15. आता तुम्ही म्हणताल सर हे दोन न का गुणलो? कारण की दोन्ही संख्या सारख्याच येतात, त्याची बेरीज करा. मग दोन्ही या दोघाची बेरीज करा. 7842. तुम्हाला तसं वाटलं तर हे 7842 बेरीज म्हणल्याहून बेरीज हे 4, 8, 16, 6 हात चला 1, 14 1 15, 15684. इथे आलं का? 15684 आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? 9827, 8798, 7298, 9838, 9749 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता मधल्या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? संख्या काय आहेत पहा. 9827, 8798, 7298, 9838 आणि 9749 या संख्या उतरत्या क्रमाने. यांचा आपल्याला काय करायचे? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी. हे 9800, 8000, 7000, 9827 आहे, हे 38 आहे, 9000 हे 700 आहे, हे 9838, 9838 उतरता म्हणजे सर्वात मोठी. त्याच्यापेक्षा लहान 9827, त्याच्यापेक्षा लहान ही 9749, त्याच्यापेक्षा लहान 8798, त्याच्यापेक्षा लहान 7298. मग या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यावर मधली संख्या ही मधली संख्या मधल्या संख्येती 9749 आहे. सर्व अंकाच्या दर्शनी किमतीचे, या सर्व अंकाची दर्शनी किंमत काय काय आहे त्यांची आपल्याला काय करायचे? बेरीज करायचे. मग ह्या संख्येतील तर 9ची दर्शनी किंमत 9, अधिक 7ची दर्शनी किंमत 7, अधिक 4ची दर्शनी किंमत 4 आणि 9ची 9. बेरीज करा. 9 9 18, 18 आणि हे 9 आणि हे 9 किती झाले? 18. त्याच्यामध्ये हे 7 म्हणजे 16 25 आणि 4 29. उत्तर काय असेल दादा?
29 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 7842, 7428 आणि 7850, 7918, 7546 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता मधल्या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता संख्या काय? 7842, 7428, 7850, 7918, 7546 या संख्या आपल्याला कशा करायच्या? चढत्या क्रमाने लावायचे. चढता क्रम लावू यांचा. म्हणजे चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान संख्या 7800, 7400, 800, 7900, 7000 ही सर्वात लहान आहे 400ची 7428. त्याच्यापेक्षा थोडी मोठी ही 7500ची आहे 7546. आता ही 7842 आहे, 7850 आहे आणि 7900. आता दोन्हीपैकी लहान कोणती आहे? ही 7842. त्याच्यानंतर 7850, 7918. मग आता या संख्या आपण चढत्या क्रमाने लावल्यास तर मधली संख्या म्हणजे इकडून हे 2 सोडल्या, इकडून 2 सोडल्या, मधली संख्या काय आली? ही 7842. दर्शनी अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज, यांच्या सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज. मग दर्शनी किंमत काय असेल? 7842 या संख्येतील हे 7 अधिक 8 अधिक 4 अधिक 2 यांची बेरीज करा. 7 आणि 8 15, 15 आणि 4 19, 19 2 21. उत्तर काय असेल? 21. 21 हे उत्तर येईल. काय येईल? 21 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 9242. संख्या काय आहे? 9242, 8428, 8920, 8742 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता उजवीकडून तिसऱ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता? या संख्या कशा लावा म्हणले? चढत्या क्रमाने लावा म्हणले. अगोदर चढत्या क्रमाने लावा. चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर 9000, 8000, 8000, 8000. आता 8000पैकी सर्वात लहान कोणती आहे पाहू. आता हे 8400 आहे, हे 8900 हिच्यापेक्षा मोठी आहे. हे 8000 मग ही 8400 येईल. हे 900 आहे, 700 आहे. हे 8428. त्याच्यापेक्षा थोडी मोठी 8742. त्याच्यापेक्षा मोठी 8920. या 8000च्या संपल्या. आता ही 9000, ती 9242 मोठी सर्वात. चढता क्रम लावला. लावल्याच्या नंतर उजवीकडून तिसऱ्या संख्येतील, आता ही ह्याची उजवी बाजू आहे आणि ही काय ह्याची डावी बाजू आहे. उजवीकडून तिसरी संख्या ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. ही उजवीकडून तिसरी संख्या काय आली? मिळाली 8742. शतक स्थानचा अंक, ह्याचा कोणता अंक? शतक. ही एकक, दशक, शतक. शतक स्थानचा अंक कोणता? 7. मग उत्तर काय असेल? तर उत्तर असेल 7. उत्तर काय असेल? उत्तर 7 येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 4251, 4251
4269, 4175, 6296, 4305 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता. अगोदर ह्याचं काय करू आपण, उतरता क्रम लावू आणि पुढं काय आहे ते वाचू आपण प्रश्न. एक 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 आपण सोडू. अगोदर उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी 4200, 4200, 4100, 6000. ही 6000ची मोठी आहे. 6296 सर्वात मोठी. ही 200, 200, 100, 300. हे काही 4305 ही त्याच्यापेक्षा थोडी लहान आहे. त्याच्यानंतर आता हे 200 पैकी हे 4269 येईल. त्याच्यानंतर ही 4251 येईल आणि नंतर ही 4175 येईल. आला. मधली संख्या हे काही मधली संख्या, हे इकडे 2 गेल्या, इकडे 2 गेल्या. मधली संख्या काय, 4269. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानी कोणता अंक आहे, हे आहे 6. 6 हे 6 दशक म्हणजेच काय होईल, त्याची स्थानिक किंमत 60. उत्तर काय असेल तर उत्तर येईल 60. उत्तर काय असेल 60 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 8621 हे 8621, 8592, 8748, 8446 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतात. चढत्या क्रमाने लावल्या असतात. अगोदर काय करू, ह्याचा चढता क्रम लावू. चढता क्रम. आता चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर. ही 8500 आहे, 8000, ही 600 आहे, ही 500 आहे, 700, 400 हो काही 8446. त्याच्यापेक्षा थोडी मोठी ही 8592. आता ही 500ची झाली की 600ची 8621. त्याच्यानंतर हे 8748. आलं का लक्षात? चढत्या क्रमाने लावले असता. शेवटून दुसऱ्या संख्येतील शतकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. शेवटून दुसरी म्हणजे हे पहिला, हे दुसरी. शेवटून दुसरी संख्या काय, 8621. संख्येतील शतकस्थानचा अंक, हे शतकस्थानचा अंक काय 6 आहे. याची स्थानिक किंमत म्हणले 6 गुणिले 100. शतकस्थानी म्हणून 100 न गुणलं. स्थानिक किंमत काय आली ह्याची 600. उत्तर काय आलं 600. आलं का लक्षात? 600 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 2581, 8425, 5946, 7960, 8625 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लावा. या संख्या कशा म्हणले, चढता आणि उतरता क्रम. चढता क्रम आणि उतरता क्रम. तुम्हाला कोणताही एक क्रम लावता आला की दुसरा क्रम त्याच्या विरुद्ध असतो, उलट असतो. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान. सर्वात लहान ही 2000, 8000, 5000, 7000, 8000. ही 2000, 2581 सर्वात लहान. त्याच्यापेक्षा मोठी 8578 हे 5000ची 5946. त्याच्यापेक्षा मोठी 7960. त्याच्यापेक्षा मोठी ही 8425 येईल आणि सर्वात मोठी 8625. हा झाला चढता क्रम. आता आपल्याला काय म्हणलेलं आहे, उतरता क्रम लावायचे. उतरता म्हणजे ह्याच्या उलट. 8625 हे इकडे उतरता म्हणलं की हे अगोदर. त्याच्यानंतर ही 8425. त्याच्यानंतर 7960. त्याच्यानंतर 5946.
त्याच्यानंतर 2581 हा झाला चढता आणि उतरता क्रम. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय आहे, 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या वजा केली तर उत्तर किती. पहा काय म्हणतंय, 5 अंकी सर्वात मोठी, 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. 5 वेळेस 9, 2, 3, 4, 5, 99,999 ही काय झाली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. पुढं काय म्हणते, 4 अंकी सर्वात मोठी संख्या, 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणते. आपण काय करू, सर्वात मोठी संख्या 4 अंकी काय पाहू. 4 वेळेस 9 म्हणजे 9999. मग ही सम आहे का, नाही. इथं काय आले, 9 आले, म्हणजे ही विषम आहे. मग 4 अंकी तर सर्वात मोठी समसंख्या. आता ह्या 9999 मध्ये जरी एक मिसळलं तर उत्तर काय येते, 10,000 येते. मग ही 5 अंकी संख्या झाली. आपल्याला 4 अंकी म्हणते. मग पुढं जाण्यापेक्षा मागं येऊ, 9998 ही काय झाली 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या. वजा करायचे तर उत्तर काय येईल, म्हणजे हे 99,999 वजा 9,998 हे वजा करा. 9 मधून 8 गेले 1, 0 0 0 9, 90,001 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, 90,001 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, 90,001 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न 95,628, 95,623, 95,521, 97,342 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक किती. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण सर्वात म्हणजे चढता क्रम उतरता क्रम पाहिला आहे. मग आता हे योग्य क्रम कोणता. योग्य क्रम म्हणजे चढता क्रम. आता पहा, ही 1, 5, 7, 2, 4, 3, 6 या संख्या योग्य क्रमानं जर लावा म्हणलं तर आपण कसं लावतो. अगोदर काय करावं लागेल, ही 1 घ्यावी लागेल, पुन्हा ह्याच्यानंतर 2 घ्यावी लागेल, पुन्हा 3, पुन्हा 4, 5, 6, 7. मग आता हे चढताच क्रम झाला की 1 पेक्षा 2 मोठी, 2 पेक्षा 3 मोठी, 3 पेक्षा 4 मोठी, हा चढताच क्रम झाला. म्हणजे योग्य क्रम म्हणजेच हा चढता क्रम. म्हणजे आता ह्याचा योग्य क्रम जर लावायचा आपल्याला म्हणलं दिलेल्या संख्येचा, तर सर्वात लहान संख्या अगोदर घ्यावी लागते. 95,628, 95,600, 95,500 आणि 97,000 म्हणजे हे 95,521, 95,521 सर्वात मोठी आहे. हे सर्व लहान आहे. त्याच्यापेक्षा मोठी ही 97,000 आहे. 95,628 आहे. हो का, हे 95,623 आहे. त्याच्यानंतर 95,628 येईल ही, आणि त्याच्यानंतर 97,342 येईल. 97,342 हा झाला याचा योग्य क्रम. मग योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठी संख्या हो का ही मोठी,
97,342 आणि सर्वात लहान संख्या ह्याच्यातली सर्वात लहान कोणती आहे? 95,521. यातील फरक म्हणजे 97,342 वजा 95,521. यातील फरक म्हणजे वजाबाकी करा. 2 मधून 1 गेला 1 राहिला, 4 मधून 2 गेले 2 राहिले, 13 मधून 5 गेले 8 राहिले, 6 मधून 5 गेले 1 राहिला, 9 गेले 0. 1821 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? 1821 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? पुढचा प्रश्न काय आहे? 73,946, 42,213, 74,631, 25,170 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? पहा, ह्याला काय म्हणलंय? उतरता क्रमाने लावा म्हणते. उतरता क्रम. उतरत्या क्रमाने लावायचे म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यावी लागेल. 73,000, 42,000, 74,000. मग कोणते उतरता क्रम म्हणजे सर्वात लहान? हे काही 74,631. त्याच्यापेक्षा थोडी लहान 73,946. 73,000ची झाली. त्याच्यानंतर ही 42,213. त्याच्यानंतर 25,170. या संख्या काय करा म्हणले? उतरत्या क्रमाने लावल्या. मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? मोठी संख्या कोणती आहे? 74,631 आणि लहान संख्या आहे 25,170. यातील फरक म्हणजे वजाबाकी. 1 मधून 0 गेलं 1 राहिलं, 13 मधून 7 गेले 6 राहिले, 5 मधून 1 गेले 4 राहिले, 14 मधून 5 गेले 9 राहिले, 6 मधून 2 गेले 4. 49,461. 49,461 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. 46467 46,752. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? पहा, स्टारच्या जागी कोणता अंक असेल त्याचे पर्याय घेऊ आपण. चला, पर्याय पहिला पर्याय का 8. हे 46,700. स्टारच्या जागी 8 घेतलं तर 46,782 मोठी आहे 46,752 पेक्षा. मग इथं जर 8 घेतलं तर हे 752 आहे, हे 46,000 आहे, हे 782 होऊ लागले इथं. मग हे पहिलाच पर्याय येते. दुसरा जर पर्याय घेतलं तर 46,742 होते. ही मोठी आहे का 46,752 पेक्षा? इथं 52 आहे, इथं 27 येऊ लागले. हे सॉरी 46,742 मोठी आहे 46,752 पेक्षा. हे 3 आकडे सारखेच आहेत. हे 42 आहे, हे 52 आहे, म्हणजे 52 मोठं होऊ लागले, हे लहान होऊ लागले. पण आपल्याला काय म्हणते, ही स्टार जिथं आहे ती संख्या मोठी येणार नाही. 3 घेतलं 32 होते, येत नाही. 1 घेतलं 12 येत नाही. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. स्टारच्या जागी आपल्याला काय घ्यावं लागेल? तर 8 घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? 8 घ्यावे लागेल. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा
चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा ललित असतील नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.